नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला बघूयात मोठ्या राजकीय बातम्या. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार. उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार. ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात शरद पवार सकारात्मक. मनपा निवडणुकीसंदर्भात युती आघाडीमध्ये अद्याप कोणताही निर्णय नाही. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची भेट घेतली होती. दरम्यान पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की ठाकरे बंधूंसोबत युतीत जाणार हे गुलदस्त्यात. सलील देशमुख यांच्याकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. मी पक्षात कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याची सलील देशमुख यांची प्रतिक्रिया. काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याची सूत्रांची माहिती. काटोलमध्ये पवारांच्या एनसीपीचा शेकापच्या अर्चना देशमुख यांना पाठिंबा, तर अर्चना देशमुख यांच्यासोबत आघाडी करण्यास सलील देशमुख यांचा होता विरोध. दरम्यान सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याची ही चर्चा. शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी. पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा. महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये एकमेकांच्या नसा आवळणं सुरू आहे. बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका. विधेयक मंजुरी संदर्भात राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. विधेयक मंजूर करण्यास उशीर झाला तर ते आपोआप मंजूर झाले, यालाही कोर्ट मंजुरी देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिला. राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ. राज्यपालांचा कालव्यय हा शेवटी राज्याच्याच मुळावरती येईल. सामनातून महाराष्ट्राच्या राज्यपालांवर सडकून टीका. नवी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्र येणार. शिंदे आणि गणेश नाईक आज नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार. संध्याकाळी 5 वाजता पुतळ्याचं अनावरण केलं जाणार. निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. महामुंबईतील महापालिकांमध्ये महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा 11,80,191 मतदारांची वाढ. तर वाढलेल्या मतदार संख्येचा कोणाला फायदा होणार, याकडे सर्वांचं लक्ष. रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा. वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मविया खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला. खासदार प्रणिती शिंदेंची पालकमंत्री जयकुमार गोरेंवर टीका. तर गोरेंवर टक्केवारीचा आरोप करणं म्हणजे जिभेला हाड नाही, हे सिद्ध करणं. भाजप आमदार देवेंद्र कोठेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये लिलाव केल्याची चर्चा सुरू. नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा. सर्वसाधारण जागेसाठी 1,02,00,000ची बोली, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांची बोली. स्थानिक निवडणुकीमध्ये लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा. लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार, सुनील शेळकेंचं वक्तव्य. सोलापुरातील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 19 जणांची माघार. करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागांमधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया. आज निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार. नगराध्यक्ष पदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 उमेदवारी अर्ज हे मागे. अद्यापही जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये आजोबा आणि नातू दोघेही रिंगणात. मारुती बनकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली, तर नातू यश बनकर यांचाही प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी अर्ज. परभणीच्या पाथरीमध्ये भाजपमध्ये कुरबुरी. पक्षाने एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर केली टीका. पक्ष श्रेष्ठींनी तातडीने भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी. बातमी महत्त्वाची आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शासकीय महिला कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. लाभ घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी प्रमाणात असल्याचं देखील कळतंय. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या.
अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस स्थानकात जाणार नाहीत। नेरूळ पोलीस स्थानकातून अमित ठाकरे यांना फोन। अमित ठाकरे रविवारी दुपारी 1 वाजता नेरूळ पोलीस स्थानकात जाणार। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरती आज मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्यानं कामबंद आंदोलन। हिवाळी अधिवेशनाला 17 दिवस बाकी असताना कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन। पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या चौकशीनंतर आज पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची चौकशी केली जाणार। पॉवर ऑफ अटर्नी कोणत्या अटीवरती दिली, मोबदला मिळाला किंवा त्यांना काही आमिष दाखवण्यात आलं होतं का, याची आज चौकशी केली जाणार।